आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी राजकीय वर्तुळातून नाशिकमधून ही बातमी समोर येते। छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। भुजबळांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची भूमिका भाजपने घेतली आहे, मात्र घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत भुजबळांनी दिलेत। अजित पवारांनीही भुजबळांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी हीच भूमिका घेतली। भुजबळ ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना चर्चेचा अधिकार आहे। पुढील 2 दिवसात निर्णय होईल अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली आहे। दरम्यान अजित पवारांनी उद्या पुण्यात नाशिक लोकसभेची बैठक बोलावली आहे। भुजबळांसह पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करतील। एक तर ते नाशिक जे आहे ते आमच्याकडे आली पाहिजे। नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्यात अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात, त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमताने ठरवतील की कोण आहे ते। आजच कसं सांगणार, एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून ते मला प्रश्न विचारला तर कसं काय होईल? त्याला म्हणून तर म्हटलं ना, जर त्याच्या प्रश्नाला कसं उत्तर जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही ही जागा सुटली का आम्हाला, तोपर्यंत पुढची काही चर्चा होत नाही ना। भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत। गेली 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे। अशा वेळेला भुजबळ साहेब त्यांच्या सर्व सहकार्याची चर्चा करत असतील तर तो त्यांचा निश्चितपणाने अधिकार त्या ठिकाणी आहे। महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी बसून या संदर्भातला सुद्धा निर्णय 1-2 दिवसामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी घेतील।